धर्मवीर आनंद दिघेंनी सुरू केलेल्या आनंद चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजेच ठाण्यातील टेंभी नाका देवीची आज जल्लोषात मिरवणूक पार पडणार आहे। यंदाचं हे टेंभी नाका देवीचं 46वं वर्ष आहे। तर हिमाचल प्रदेशातील जटालो मंदिराची प्रतिकृती यावेळी उभारण्यात आली आहे। टेंभी नाक्यावर आगमन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही आगमन मिरवणूक सुरू असेल। तर अनेक कलाकृतींचं प्रदर्शन देखील या आगमन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीची देवीच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। तर अवघ्या काही तासातच या देखाव्याचं काम पूर्णत्वास येईल अशी माहिती अमित विधाते आर्ट डायरेक्टर असिस्टंट यांनी दिलेली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्याच्या देवीची जय्यत तयारी सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत। हीच तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि आता अवघ्या काही वेळातच हे काम जे आहे ते आता या ठिकाणी पूर्ण होणार आहे। फायनल टचअपचं काम जे आहे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे आणि आता अवघ्या काही तासातच जे आहे ते या देवीच्या आगमन मिरवणुकीला देखील सुरुवात होणार आहे। दुपारी 12-1 वाजता जे आहे ती हे आगमन मिरवणुकीला सुरुवात होणार असून सायंकाळी 7 ते 8 दरम्यान देवी जी आहे ती या सभा मंडपात विराजमान होण्याचा एकंदरीत अंदाज वर्तवला जात आहे। आपण पाहिलं तर यंदाचं जे हे हिमाचल प्रदेशामधील जटालो एक अधिप्राचीन शिवकालीन मंदिर आहे त्याचाच हुबेहूब देखावा जो आहे तो या ठिकाणी टेंभी नाक्यावरती साकारलेला आहे। 121 फुटाचं हे मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे। तर तब्बल 200हून अधिक कर्मचारी जे आहेत ते या मंदिराला हातभार एकंदरीत उभारताना लावत होते। कशा प्रकारचा हा फायनल टचअप सुरू आहे आणि किती वेळात हे काम अंतिम टप्प्यात येईल हे आपण पाहणार आहोत। माझ्यासोबत दादा आहेत। दादा, फायनल टचअप इथे सुरू आहे, किती वेळात काम पूर्ण होईल काय सांगाल एकंदरीत? देवीचं जो आगमन होणार आहे, देवीच्या आगमनाच्या वेळी इथे काही नसेल, सर्व कंप्लीट झालेलं असेल। हे हिमाचल प्रदेश मधलं जटालू हे मंदिर आपण त्याची प्रतिकृती म्हणून साकारत आहोत। या मंदिराची उंची कमीत कमी 121 फूट आपण ठेवलेली आहे। आता जवळ सगळंच काम झालेलं आहे, फायनल टचअप चालू आहे आणि ते देवीचं आगमन होईपर्यंत संपून जाईल। अवघ्या काही तासातच जे आहे ते आगमन मिरवणुकीला सुरुवात होऊन देवी जी आहे ती या ठिकाणी एकंदरीत विराजमान होणार आहे। कॅमेरामॅन निकेशसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।